पुरवासिनी ताये करवीर पुरवासिनी ताये करवीर पुरवासिनी ताये वरशेषगिरिया वेंकटेशन वरशेषगिरिया वेंकटेशन जाये करवीर पुरवासिनी ताये करवीर पुरवासिनी ताये मेरे निन्न ನಂಬಿದೆನು ತೋರು ಕರುಣಯನಗೆ मेरे ನಿನ್ನ ನಂಬಿದೆನು ತೋರು ಕರುಣಯನಗೆ ಮೂರು ಲೋಕದಿ ಯಾರು ಸರಿ ಕಾಣೆ ನಿನಗೆ ಮೂರು ಲೋಕದಿ ಯಾರು ಸರಿ ಕಾಣೆ ನಿನಗೆ ಪಾರು ಗಾಣಿಸು ಘೋರ ಭವದ ಬಾಧೆಯನು ಪಾರು ಗಾಣಿಸು ಘೋರ 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 ಆ ಆ ಪಾರು ಗಾಣಿಸು ಘೋರ ಭವದ ಬಾಧೆಯನು ನಾರಾಯಣೀನಿ ತ್ರಿಗುಣಾಭಿಮಾನಿ ಸಗಮದ ನಿಜನಿದ ಮಗಸ ಕರವೀರ ಪುರವಾಸಿನಿ ತಾಯೇ ಕರವೀರ ಪುರವಾಸಿನಿ ತಾಯೇ ಕರವೀರ ಪುರವಾಸಿನಿ ತಾಯೇ ಪಕ್ಷಿವಾಹನನಾ ವಕ್ಷಸ್ಥಳದಿ ನಿಂತು ಪಕ್ಷಿವಾಹನನಾ ವಕ್ಷಸ್ಥಳದಿ ನಿಂತು ಸಮಮಗ ಗದ ನಿಸ ಸಮಮಗ ಗದ ಮಮ ನಿನಿ ದದ ಸ ನಿನಿ ದದ ಮಮ ಗದ ನಿನಿ ಗಸ ಪಕ್ಷಿವಾಹನನಾ ವಕ್ಷಸ್ಥಳದಿ ನಿಂತು ಅಕ್ಷಯ ಫಲವನು ಕೊಡು ಕಮಲಾಕ್ಷಿಯೇ ಅಕ್ಷಯ ಫಲವನು ಕೊಡು ಕಮಲಾಕ್ಷಿಯೇ ರಕ್ಷಿಸು ಭಕುತರನು ಇಚ್ಛಿಸಿ ಪ್ರೇಮದಿ ರಕ್ಷಿಸು ಭಕುತರನು ಇಚ್ಛಿಸಿ ಪ್ರೇಮದಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿಯೇ ಆ ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿಯೇ ಆ ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿಯೇ ಶ್ರೀಹರಿಯ ಪ್ರಿಯೇ ಸಗಮದ ನಿಸನಿದ ಮಗಸ ಕರವೀರ ಪುರವಾಸಿನಿ ತಾಯೇ ಕರವೀರ ಪುರವಾಸಿನಿ ತಾಯೇ ವರಶೇಷಗಿರಿಯ ವೆಂಕಟೇಶನ ವರಶೇಷಗಿರಿಯ ವೆಂಕಟೇಶನ ಜಾಯೇ ಕರವೀರ ಪುರವಾಸಿನಿ ತಾಯೇ ಕರವೀರ ಪುರವಾಸಿನಿ ತಾಯೇ ಕರವೀರ ಪುರವಾಸಿನಿ 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 जननी
राकराकवाग्देवी शारदा जिह्वे तु हरिनाम देवनो सदा जिह्वे तु हरिनाम देवनो सदा राकराकवाग्देवी शारदा राकराकवाग्देवी शारदा राकराकवाग्देवी शारदा जिह्वे तु हरिनाम देवनो सदा जिह्वे तु हरिनाम देवनो सदा राकराकवाग्देवी शारदा राकराकवाग्देवी शारदा बद्धजीविंक उद्धार करितु बद्धजीविंक उद्धार करितु बुद्धि ज्ञान आणि चिद्विवेक देवनो बुद्धि ज्ञान आणि चिद्विवेक देवनो बद्धजीविंक उद्धार करितु बद्धजीविंक उद्धार करितु बुद्धि ज्ञान आणि चिद्विवेक देवनो बुद्धि ज्ञान आणि चिद्विवेक देवनो शुद्ध भक्ति दी मध्वपति चरणातु शुद्ध भक्ति दी मध्वपति चरणातु वृद्धि करी सद्गुण सिद्धिदात्री राकराकवाग्देवी शारदा राकराकवाग्देवी शारदा हंसगामिनी करुणामयी हंसगामिनी करुणामयी हंसगामिनी करग्रंथधरा वीणा पाणी करग्रंथधरा वीणा पाणी करुणामयी हंसगामिनी करुणामयी हंसगामिनी करग्रंथधरा वीणा पाणी करग्रंथधरा वीणा पाणी करुणामयी हंसगामिनी
कल्याणी राक राकव देवी शारदा राक राकव देवी शारदा जिह्वे तु हरिनाम देवनो सदा जिह्वे तु हरिनाम देवनो सदा राक राकव देवी शारदा राक राकव देवी शारदा राक राकव देवी राक राकव देवी राक राकव देवी शारदा पूर्णचंद्रकलावतंसे रुचोन्नते कुंकुमरागशोणे हस्तेषु पाशाङ्कुशचापबाणः वामहस्ते नीरज पद्मपुष्पं नमस्ते नमस्ते जगदेकमातः परम पवित्र जामशिले गुरुपुर क्षेत्र तज पूडे या क्षेत्र गौरवपुरमु आराधन करून नमो यान ऐलेकी त्या कशी म्हणाली प्राचीन इतिहास काणकोडली हंगा सुमेध मुनी म्हणाले का सगळे आश्रम आशिले असल ते काळ रस्तेना सुरता म्हणावा महाराजू मंत्रीले सखी एक अमात्याले ತೊಂದರೆ निमित्त जाऊन घेऊन सगळे असेल तसं राज्य इत्यादी कसं पूरा कळवून घेऊन सगळे फायचिरडवा सोडून घेऊन घोड्यार बसून या गावाक येता असता तसल त्या काला रस्केना अन्यकलो समाधी म्हणावो वैश्य तो कशी येत म्हणारी सगळे व्हडलो व्यापारी जावच्या कसं सारस्वत सगळे रस्केना व्यवहार ऐकतील तसेले तंतु ತಂಗೆಲ್ कसं एक ವಂಚನೆ निमित्त जाऊन घेऊन असेल पूरा कळवून घेऊन तो दुःख ಅಂತ करताना या येता असता या जागे म्हणा कृषी म्हणाली फल्गुणी नेत्रावती संगम जाऊन घेऊन फल्गुणी तीराक येऊची वेळारी ಸುತ್ತು ತಕ್ಕ 3 ಬದಿನ ತಕ್ಕ ಗುಡ್ಡು ಮೇಳ್ತದೆ ಏಕ ಬದಿನ ಉಸ್ಕಾಚೆ ಹೊಳ್ತಸಲೆ ನೈ ಮೇಳ್ತದೆ ಕಸಲ್ತೋ ಜಾಗ ಪ್ರಶಾಂತ ವಾತಾವರಣ म्हणून कंतु विवरण असता नंतर तो 3 बदीन गुड्डू मेळणगे आणि एक बदीन नाही मिळते जागो कंचे म्हणारी या हिंगेले अत्तशिले प्रस्तुत गुरुपुर म्हणाल क्षेत्र तसंच ते गुरुपुर क्षेत्राक अनेक इतिहास कशी म्हणारी या जाग्याचे पंदाक 28 फीट ಕೊಂಡ್ಲಾರ ರಸ್ಕೆನ ದಿಗ ಪೂರ್ವಾಭಿಮುಖ जाऊन घेऊन सगळे गुरुपुराक शील अस म्हणेक 28 फीटा पंदा ಕೊಂಡ್ಲಾರಿ सगळेची शीला म्हणजे पंचांग गट्टी अस म्हणे विषय येता तशी ते गौरवपुराक ताण येऊची वेळारी समाधी म्हणाले वैशाख सुरत म्हणाले महाराजाक हंगा तगेले आश्रम अंतू तक अतिथी सत्कार करताची तदनंतर तंका बस्कारानु महिनभर ತಂಗೆಲಂತೂ तो आश्रम अंतू गुरून दिले तसं दुर्गा जप इत्यादी कसकिना आराधन करता आराधन करून नंतर तका ಸ್ವಲ್ಪ दिवस म्हणताना सगळे जप पुरा घेऊन देवाला अनुग्रह करतात तुळेची 5 दिवस देखील त्यावेळेला एक 8 वर्षाचे सहान एक बालकी प्रत्यक्ष जाऊन सांगता तो गुरु जप केलो आणि मुखारी नेची तेरा वस हे तू देवीला आराधन करी देव अनुग्रह करता म्हणून सांगता दोग जन ಒಟ್ಟು ಮೇಳನ घेऊन अंगदुकून सीधा मुखार होते पुळीला म्हणजे सगळे फल्गुणी का पुळीना म्हणजे पैता तीर तसल त्या तीरार्थाने प्रत्येकेनं देवी करता देवी करून तंक एक प्रत्यक्ष जाऊन देखील रूप करता तक देवी करून घेऊन त्यांनी आराधन करताना देवी तंका अनुग्रह करता म्हणाली मार्कंडेय पुराण अंतू देवी महात्म्य ಅಂತ असकेना प्रस्तुत अस त्या प्रकार असकेना सुरत राज येता ताजे किरीट काढता दवरता पूजन केले निमित्त ते किरीट देवाला हंगार असता म्हणून बेक्यात त्या प्रकार असकेना
ಸುರತರಾಜಕ್ಕೆ ಉದ್ದರ ಕೆಲಸ ಸಲ ಏ ಸಗಳೆ ನಮಗೆ ಲಸ್ಕನ್ ತುಳುನಾಡಕ ಮಹಿಳಾ ರಾಜ್ಯ म्हणताची ಮಹಿಳಾ ರಾಜ್ಯ म्हणजे ಬೈಲ್ಮಶಲ म्हणणी शक्ती आराधना केंद्र जाऊन असतात त्यावेळी सुरतराजू ते देवीक प्रतिष्ठा करून नंतर सगळ्या पूर आराधन करतात त्यावेळी संतर्पण करतात आता जायनाथ निमित्त जाऊन घेऊन ते पुनर्जन्मापास येऊन घेऊन संतर्पण करतात म्हणून का आदेश देतात आणि त्यावेळेला की आई तसं विभांडक सुमेध मुनी एक राज मुनिवर्यांक अतिथी सत्कारित केलेल्या निमित्त हे प्रशांत वातावरण आशिल्लें 3 बदीन गुड्डे आशिल्ले तसले तशें एक बदीन न्हंय आशिल्ली जाग्याक गौरवपुरा म्हणून नांव येता तसली एक गौरवपुरा म्हणटा ना देवालय अनुग्रहान करतना दुर्गेडे सानिध्यांगा वचून घेवन दुर्गाल आराधना चलता आसता तशीची तदनंतर म्हळ्यार ताची फुडेची कशी जाता म्हळ्यार ह्या जाग्यार ना कळवा 4 युगाची देव फुडे कृतयुग अंतस्किना वरदराजू अग्नी दुखून अग्नी म्हळ्यार एक नीती म्हणटा कोणा पळार ताका उंचण लागता अग्नी दुखून येईल तसलो वरदराजू देव कशें म्हळ्यार ताका हत्ता दुखून ताणें पायस काढून दशरथ महाराजा दिला तो पायस स्वीकार करून घेवन राम लक्ष्मण इत्यादी किना वरद जन्म आयल्याची म्हणटन कसं म्हळ्यार कृतयुगांत वरदराजाले अवतार त्रेतायुगांत खंब्या दुखून किना कोणेय लेखच्याना सुकेल तसला एक झाडा देवाची गुऱ्यात्वाय म्हणून ना देवाला मग सर जाता खंब्या दुखून नरसिंह बायरी प्रल्हाद रक्षण केलें हिरण्यकशिपूक ताणें मुक्ती दिल्ली तेच प्रकार किना तिन्नीचो कृतयुग त्रेतायुग द्वापर अंतू रंगनाथ म्हणून शेषजाय जान योग निद्रे वचून घेवन सगळे 14 लोक किना तागेले अंतर्याग घेवन घेवन तो अभिवृद्धी करता आसता तशीच कलियुगांतू परमपुरुष जावन आशिल्लो श्रीनिवास वेंकटरमण तसल ते देव जाल्यार एक देवान धर्माक येवक जाल्यार सुरेख धर्म कशी म्हणून परिशीलन करता तसल ते कालार किना फडार बसून घेवन श्रीनिवास देव अंगेता या गौरवपुराक अन्य एक नाव कशी म्हणारी गुरुपुर म्हणटाची लगी आशिल्ल्या गांवाक कोडयाला म्हणटाची कोडयाला म्हणून नाव येवच्याक कारण कशी म्हणारी सगळे आमगेले बैलो सीमे बैला कोडी बैलाचे कोडी म्हणारी तुदी तांणी कोडयाल बैल म्हणून करून अशा प्रकार सगळे बैल ताची तुदी समुद्रा पची काय ना कोडयाल बैल म्हणत म्हणटाची जाल्यार कोडी बैला कोडी म्हणाची या जागा कज्जल निमती कथा म्हणारी श्रीनिवास देव या जाग्यार येता कई येताना घोड्यार बसून हंगे येताना ताका तेची वातावरण 3 बदीन गुड्डो एक बदीन न्हंय ताणें येताना गलगुणी आनी नेत्रावती संगम गंटून घेवन येवची काय ताका ಒಟ್ಟು येतलो पुरा दोणीर बसून येता काय बाकी देव हंगे येवचे वेळार ताका कशें येता म्हळ्यार ताका हंग दुखून एक चांग दिवस फाल्गुणांत पुन्नम आम्ही एक बदीन कामधार म्हणटाची त्या हेजेर आयल्याक वसंत मासुलाक घेवचे वेळार किना आपण लोककल्याण जावका म्हळ्यार उद्देशान करतना पद्मावतीक वाडी करून घेवका म्हळ्यार एक उद्देशान करतना तो मात्यान आलोचन करता की त्या वेळार किना तागेले स्मृतींत अवतार येताना एक शरीर बिडगड करताना तांतू भितर कसं म्हळ्यार ताका आद्वान जाता त्या आद्वान जाताना ताका लग्गी ईश्वर देव येता काही चिकित्सा दित गई चिकित्सा दिलेल्या निमित्ती यो देव कसं करता म्हळ्यार ताणें आईल तसलो गोडो ताका दित गई आनी तूं हांगा वैद्यनाथ जावन राहा म्हणून हे तुळुनाड जाले निमित्ती हांगा इतिहास अशें सांगता वैद्यनाथ जावन घेवन हे ग्रामाक रक्षक जावन घेवन सगळे आमगेले किना ह्या गांवाक वैद्यनाथ म्हणून आसता तेच प्रकारचा चिकित्सा दिलेल्या निमित्ती आजी काही नांव ते दवरलें तसलें जल ते जल कशें करता म्हळ्यार जेनाक कांय न सरोप जाबल्यार ही प्रथा दिता ती त्या स्विकार केलेले काही ना अनाहूत असेल कसले असतात ते दूर जाता म्हळ्यार एक प्रतीत येता ते घोड्यान एक बदीन बिल बाण घेवन आयलो काही बाण कसं करता म्हळ्यार तो ते दुखून एक सान एक वानर घेवन वता वशिश्ठ गोत्राचे ब्राह्मण वैदिक ते पळयताची तांगेले तळे मारा दुखून किना आमकां बाण दवरलेलो हनुमंत जावका बाण दवरलेलो हनुमंत जावका म्हणून तांणी मातशें आलोचना करून आसता आसता त्या प्रकार मागीर मुखार वचून घेवन तागेले हाता आशिल्ले खडग त्या जाग्याक तो पुरतो हंग दुखून एक 1.5 किलोमीटर जाग्याक किना मुखारी खडग पडलेलो जाग आसा मागीर ताणें कोरवंजी रोक दुखून स्विकार करचे धर्मदेव दुखून कोरवंजी येताना ब्रह्म सान चेरडू येता चेरडा तान येता श्रीनिवासराव ಹುಟ್ಟೆ ಗಳವಾಯಿ तई बाण सोडता हागे लेपणे प्रकार बाण सोडतना उद्दा मेळता आजी काही ते एक थान एक तळ आसा त्या तळ्यांत किना
ಉದ್ದ ಸೋಣು ಮತ್ತು ಉದ್ದ ಕಾಣಿಗೆ ಇವನು ಬ್ರಹ್ಮಾಕ ತಂಚೆರಡ ಪೀಠದಿಲ್ಲ ಪ್ರತಿ ದೇಶ ತನ್ನ ಹಂಗೆ ತುಳುನಾಡು ಅಂತಕ್ಕ ರಸದೈವ ಮಾಡ್ತಾನೆ ಆರಾಧನೆ ಕರ್ತಾಗಿ ಗೋಡ ಹಾಕದಿಲ್ಲ ನಿಮಿತ್ತ ತಕ್ಕ ಮಗರಿ ಅಸ್ಥಿರಿ ತಬೇಸು ಮೊತ್ತಾಸ್ತ तसे हरसदैव म्हणताची तेच प्रकार असकिना हे क्षेत्र अंतू गौरवपुर जिल्हे तदनंतरंगा जंगम इत्यादी कसकिना येऊन रबलेची तदनिमित्त असकिना गुरु जिल्हे आमगेला परम पवित्र जावन शिले माधवेंद्र स्वामी हंग तन्नी कसं म्हणारी जिवंत जावन शिले तन्नी हंग येऊन घेऊन देवा प्रतिष्ठा केले तदनिमित्त जावन घेऊन मुखारसून या कालांतर जावन जंगमाಟ कळगतीरस्किना गुरुपुर म्हणजेले त्या प्रकार असकिना अंग आम्ही आराधन करतो धर्मदेवते ज्याला विग्रह असा निडलार तक्क ವೆಂಕಟರಮಣ ಸರ್ ही कास मागणी केलं नाराच्या मुद्रा म्हणणारी सगळे लोक दिग्बंधन करतले मुद्रा आम्ही चरडवा बिचायता नसकेना या मुद्रेने बिचायताची नाराच्या मुद्रा म्हणून नಮಗೆ ಶಾಸ್ತ್ರ ಅಂತ ಪೂಜೆಗೆ ಭಟ್ಮಮಾನ ಬಚ್ಚಲಿ ಕೂಡಲೇ ನಾವು ಈಗ ನಾರಾच्या मुद्रेची दाखवते ಈ ದಕ್ಕೈಲಿ ಕೂಡಲೇ ಮಗ ಪೂರಾ ಶಾಂತಿ ಜಾಸ್ತ या प्रकार असकिना उजव्या हातांतू नाराच्या मुद्रेया दहा हातांतू तावरे आणि वरद अभय चतुर्भुज जावन असकिना ते देवीले ಮತ್ತೆ ಕ್ಯಾಸची ಬಂದಿಲ್ಲ ಸರ್ तिथले नमूने विग्रह सर तदनंतर अमगेलगरकड आराधने कसकिना कटीलादुकू नमका अंग मलगडल कळगतुकू ऐल तसल देवी कटील सगळे देवस्थान दुर्गा परमेश्वरी पै कुटुंबाचे हत्तांत आशिल्ले पै कुटुंबादुकू हंगे केल्ली या गरकड दिल्लेली अमगेल मलगडे नसकिना आम्ही या शक्ती ब्राह्मणमगनाची म्हणून मलगड्यान सांगिल निमित्त जावन घेनो तिक मस्त धूक गेली ती सायनसतना तसकिना त्या देवीक नमगून आशिल्ली त्याला तसल त्या काल दुःख कोण घेऊन ती गरकड दुखून यानातील उपायना बमणाल गरकडे येऊच्या गेल्यावर अंगशी जाता कसं करते म्हणून दुःख जाऊन घेऊन ती नईची येताना नईची बदीन ती एक पात्र मिळतं कलश त्या कलश दोन घेऊन ती धैर्य कोण घेऊन तिका प्रतिध्वनी जात तू वस गरकडे बमणाला त्या प्रकार हंगेता त्या नंगा शक्तीचे सांगतं काही मक्क कसं म्हणलं तामस रुपये कसले नका तुम्ही दिले लाईफ हो घेऊन कुंकुम घेऊन आव हंगे या जाग्यार रफ्ता मग सत्यदेवते म्हणून अप्पयाची म्हणत गे त्या मंगलेरस्किना तले तलमार अंतस्किना सुब्राय भटाल कळगती अंतस्किना आईले चिवण त्या प्रकार असकिना आईची दिसाक आमगेल कुलदेव नाव दुर्गा परमेश्वरी जामनसा तेदुकू नमक आईले दुर्गा परमेश्वरी क्षेत्र तदनंतर असकिना आमगेलो ग्रामदेव मागीर हंगा सत्यदेवते म्हणून नित्य आराधन करतले हंगा शक्ती धर्मदेवते म्हणून श्रीनिवास देव हंगा तदनंतर असकिना हंगा कालरात्री म्हणतात तिगलेची असकिना हंगा तुಳುನಾಡು ಅಂತ ಕರ್ಲುಟಿ म्हणतात तिक्का ವೆಂಕಟರಮಣನ व्यात दिल्ले आता अंतू मम्माई म्हणकोण नवदुर्गा दुर्गे आणि तिक्का दोंदिदिल्ली या इतिहास अशी मुखारसून गेलेले मग याची असकिना कळवे कर्कळ ಅಂತ शिल्तसलो रायू अन्य असकिना आचार्य तंगल वर्ग ते कोण कल्कुड आणि असकिना काळम्मा म्हणून त्यांनी शिल्पी जामना शिलेची ते जाऊची वेळा असकिना शिल्पाकाम ताण गुम्मट केट येताना तदनंतर असकिना ताण कसले की एका आणि असल गुम्मटू विंगडकेन जाऊच्या नज्यामुळे का स्वार्थ दृष्टीने कसं की एका ते ತೊಂದರೆ जल्ले हंगे पायू हातू कट जल्ले निमित्ती वेणूर म्हणाल तसल गाव अंतस्किना एकतईने गुम्मट कोण ते ताण रबैलो कळवा त्या प्रकार असकिना गुम्मट कोण रबैल निमित्त तजी नेमत तक्क कशी म्हणारी त्यांनी मागीर तक जीव तक्क नक्का म्हणून घेऊन त्यांनी असके नैंतू ತಂಗೆಲೆ पार्वतीनं योगाग्नींतू तिगेले जल्लेल प्रकार पूरा गाव ಅಂತ ತಿಗೆ ಏಕ ಅಸ್ಥಿ पूरा गाव पोण घेऊन 54 ಕಲಿ जल्लेल मकेची तिगे 108 के शक्ती जल्लेल मकेची हंग फल्गुणी ತೀರಾರ ತನ್ನಿ ವೇಣೂರ ಅಂತೂ ते रबगुण घेऊन ತಂಗೆ 29 तन्नी ತಂಗೆಲೆ देह त्याग केले कई ಏಚಿ फल्गुणी हंग होळणे गुरुपुर ಅಂತೂ गज्जल निमित्तकी हंग बार कवर जावन घेऊन हंगे होळणे त्या प्रकार असकिना आमगेल हंग पुराण ಅಂತ बरेलेल प्रकार असकिना 1 ಗಂಟೆಕ 12 ದಂಪತಿನ ಬಯಸನ पूजा 12 ಗಂಟೆ 144 ದಂಪತಿನ ಬಯಸನ पूजा तशीची मस्त नमुन्याचे उलोमे इत्यादी कसकिना सक्कड तई उरोग अंतू उद्यावना वचून घेऊन तुळसी फूल कड़ची वेळा देवा सेवेक गंगीते येत्ता शिल्के गंगीते येत्ताना कशाल म्हणारी त्यांनी मक्षर हब्बून घेऊन गंगे पळून त्यांनी 12 जणी हस्ताक अन्य कोण हस्ताची आमगेल तोಟ आम्ही हंग कड़ता नन्नी कोण म्हणून पळयतान त्यांनी हंग ती शाप देत गे तुम्ही भूलोकारिक कळवा एक प्रेतशी एक जावन वच्च्याची म्हणून तांकां शाप देत गे ते शापा प्रभावा निमित्त जावन घेवन तांकां कसं करचें म्हणून कळना त्यांनी रडता गे ऐपंदा येवन रडताना ती म्हणता गे
कसले जेव्हा शापाकी विमुक्ती आसा तुमकां हांव शाप विमुक्ती दिता म्हणून सांगता मुखारसून तुम्ही तुळून हाडा तूं बार कवल जावन घेवन ओळण येताची ते फल्गुणीने येवची काल रसकिना आपण ते जाग्यार येता परमपवित्र क्षेत्र जाता म्हणून तांकां सांगता की त्या प्रकार असकिना हांगा भार आनी ओळणी वता ह्यो जागो ते मुखारसून कशें म्हळ्यार ब्रकंडुका संतान आशिल्लें तसले ते काल रसकिना ताका हांगा ब्रह्म सांगता गे तूं वचून घेवन काशी वचून घेवन तूं तपस करे तुका संतान जाता म्हणत गे काशी वचून तपस करता ताका ईश्वर प्रत्यक्ष जावन तूं हांगा कसो लायला हांगा शिल्मकेची हांगा जावका तुळून हाडा तूं जावका पण परशुराम अवतारा नंतर हे जालेले तेजे तूं हांगा नाका तूं सीदा वचून घेवन तुगेल्या जाग्यार कुदिरे मुखार एक वचून तूं तपस कर कळ्ळें आपण ते येता म्हणून सांगता की त्या प्रकार ना कमंडल भितरी गंगे घेवन तो येवन बसून घेवन ते मडगेर आले की ते वचून तपस करता गे तिनी गिटी नेला गांग बसता ते तपस करता गे ते तपस्सा प्रभावा निमित्त जावन घेवन कळ्ळें तेय तागेल्या तांणी कसं की चिली चिली करून उलयता गेला तपस करची वेळार तसं म्हणून गोत ना एक किरकिर जाता म्हणून सांगता कमंडल तीर्थ करून मारता घेतो तीर्थ मारतना हैदराबादीन कुदिरे मुखा दुखून बार कवल जावन हे न्हंय पुरो ओळण्यात गे ಒಟ್ಟು ಜಾವನ್ ಗೇನು ಅಂದು ಗುರುಪುರ ಜಾವನ್ ಗೇನು ते ನೇತ್ರಾವತಿ ಸಂಗಮ ಜಾವನ್ ಗೇನು ಸಮುದ್ರ ಮೆಳ್ತಾ ಗಜ್ಜಲ್ ನಿಮಿತ್ತಿ ಕಥಾ ಮಾಡಿ ಅಕ್ಕ ಬಾರನ್ನೈ ಒಟ್ಟು ಜಪ್ಚೆ आणि फाल्गुनी फाल्गुण शुद्ध पुनवेक उद्भवली गज्जल निमित्ती ವೆಂಕಟರಮಣ आयलो फाल्गुण शुद्ध पुनवेक हंग कशी म्हळ्यार 144 ದಂಪತಿನ वचून घेवन 12 ಗಂಟೆ पूजा टक्कनी अक्का सखीक संबंध तसे आज आम्ही करते तसले कसले कल्पद्रुम पूजा म्हळ्यार रात्री 12 गंटेक आमकां सूर्योदय ल्याक जाल्यार सूर्योदय जेत्तर मात्र पुरो जनान पळोवचें ताजे फुडें कश्टार आसतना कोणीय पळयनाची 1 गंटे रात्री देवा लागी आमी रोवण घेवन पूजन करताची 2 गंट्याक ज्ञान दी तेवढो हांव बर दी म्हूण मागताची 3 वेळार पळय म्हाका भाव मागीर उपद्रव दिता आनम म्हाका विरोशी करताची म्हूण 3 पटी म्हणटाची 4 तूं देवा म्हाका तूं एक अंत दुखून कश्ट दुखून पार करी म्हूण 4 गंट्याक मागताची 5 गंट्याक देवा आमगे चिरड बाळा चांग बुद्धी दी म्हूण मागताची संची दिसाक संची गंट्याक सुद्दां मागता म्हळ्यार देवा आमगे चिरड बाळा उत्तर तोंड्या तुका चांग उत्तर येवो म्हूण मागताची 7 अवतारां कसं मागता म्हळ्यार चिरड बाळा चांग विद्या दी देवा म्हूण 8 अवतारा कसं मागताची आमकां चिरडवांक पुरा बुद्धी दी देवा म्हूण मागीर 9 तूं कसं मागताची देवा आमकां पळय चिरड बाळाक चांग एक नियत दी देवा आमकां दान धर्म करचें भटमामाल सेवा करचें गुरुल सेवा करचें पूण आमकां योग्यता दी देवा म्हूण मागताची धानच्यान तूं कशें म्हळ्यार कोणेंय एक चांग कर्म करता जाल्यार हांव इतलें सहकार ताका ओन दिता तूं कर माराय हांव येत्रा पडचें ना हांव देवाला मागता तुगेल करान करयत देव म्हूण सांगून तशी इकराचें कशें म्हळ्यार काल आयलो आनी अंबू पिकता जाल्ला म्हूण म्हणटा कसं म्हळ्यार ताका स्थान मानकी यशस्वी मेळटा ही आमगेली सूर्योदय जेवची वेळ आसा पळय चेडवां सान आसतना कश्ट आसता ते आसतना ताका काम मेळ्ळें फुडलें तो उदय येता आनी ताका प्रज्वल जाता त्या प्रकार आसतना ही पूजा तिका 12 गंटे जाय आमगेले ल्याक सूर्योदय आसता पुरो जाल्यार आमगेलो तुका समज रात्री 1 गंटे दुखून 12 गंटे दुखून वची स्टार्ट जाता तेजे निमित्त ती पट्टा आसतना चेडवाक कशें उपदेश दिता तेजे निमित्त कशी म्हळ्यार आनी मुखार अशी चलो हे पूजन आतां पुराय जन पळयताची ज्यान तांगेली इश्टार्थ सिद्धी करून दिवप ही ह्या पूजा करतना सुरेख सत्यविनायकाक प्रार्थना करूं आसा सत्यविनायका काणी तशी येता फल्गुणी तीर्थार आसतना ते गुरुले तशें की एक दोश आसल्यार गुरु तीर्थान तो स्नान केलें म्हण जाल्यार आमगे दोश सकड वता म्हणून तांतूय सांगताची फल्गुणी आनी तो खंयच्या तो विनायक सत्यविनायका व्रतान सांगताची त्या प्रकार कसं की एक या परम पवित्र जे आमी आयची केलची न्हय तुकी 1000 वर्सां दुखून आसतना चोवन येयले त्या प्रकार आसतना देव अनुग्रह करून घेवन हे केल्ल्या पुजनेन आमी आमकां देव धन्य करून चलो मेळ्ळ्या सगळ्यांक तांगे इश्टार सिद्ध करून घेवन खंयचे दोश आसता पुरो तो दोश सकड देव शक्ती घोडणी तो भस्म करून घेवन बरे रूपार आसतना आमगे गुरुलकी देवालकी समाजाची मलगडालकी सेवा करता भाग्य परस्पर प्रीत विश्वास देवन आमगे समाज उन्नत आसतना हाण घेवन सकड लोकांक देव बरे करो म्हणून देवाळाकी 2 उत्तर मागून घेवन हे उत्तराक आसतना एक मंगल करता जय त्वं देवी चामुंडी जय भूतार्तिहारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमोस्तुते नवदुर्गेल्या कालरात्री स्वरूपाची आमगेल्या शास्त्रा प्रकार सत्यदेवते म्हणटाची केन्नाय आमगेल्या सत्यदेवतेल भजक देश विदेशांत मस्त जन आसाची हांव एक कसं म्हणचे म्हळ्यार तिका तुमी एक आवसुसी मोग करा आवसुसी मोग केल्यार आवसू चेडवां कशी रक्षण दिता पळय तशीची
ती तुमगेल पाठीबाला येवन खंडीत रक्षण दिता त्या मिगेल नंबिका इथे म्हळ्यार 25 वर्सां देखून हांगा सत्यदेवतेला हांव सेवा करता आसा तिका हांव आवसोसी नमगता आसा तशी ती चेडा कशी दिवका कशी पालन करका तशी तिने म्हाका दय केलेलो आसा तशीची हें उत्तर म्हणून मुगेले 2 उत्तर मुक्ताय करता. धन्यवाद.